आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरळ धरती अशी ओढता येते. अशी हा बघ येते ना. हे बरं आहे पण हे असल्यामुळे काय होतं उचलायची गरज नाही लागत. असं ठेव नीट ठेव. हे खाली का जात. हा गेले. सुरेश गाडी व्यवस्थित चालवायची. जास्त स्पीडने चालवू नकोस. अहो तुम्ही नका काळजी करू. आम्ही काही फार दूर जात नाही आहोत. आत्ता 5:30 वाजलेत. 2 पर्यंत पोहोचू सुद्धा आम्ही. आवरलं ना सगळं? माझं सगळं आवरलं. तुझं आवरलं का? बिट्टीच्या कानात कापसाचे बोळे घातलेस का तू? हा बघ आता पहाटेचा गार वारा आहे. तो जर कानात शिरला ना तर मग थंडी भरेल तिला. हो म्हणून स्वेटर घातले आणि कानात बोळे घातले. बर पटकन जाऊन रुद्र सरांना सांगून येऊ का मी चालले म्हणून? त्यांना याची कल्पना नसेल. नाही पण असं एवढ्या पहाटे कुठे जाणार त्यांना उठवायला. एक काम करते, मेसेज करून ठेवते. अरे देवा, मोबाईल चार्ज करायलाच विसरले. मोबाईल बंद झाला आता काय करू मी? हॅलो वसू, अगं एवढ्या पहाटे कशाला उठलीस तू? तू येणारेस म्हणल्यावर झोप कशी लागेल? हो ही काय आत्ताच निघते. बर बर पर मधनं मधनं कळवत राहा. हो तू अजिबात काळजी करू नकोस. बरं ठेवू फोन. काय होतंय? हा इतक्या पहाटे तुम्ही जाग्या? कुणाची वाट बघताय वय? नंदा येणार आहे. ही आता आणि कोण? नाशिकची मैत्रीण सावली माझी मनकी. घ्या एकीला हाकलायचं चाललंय त्यावर दुसरी टपकली. घर झालं कोणवाडा नि मालका माग खुळा रेडा. उर्वशी अगं कुठल्या विचारात काढलीस तवर? काय नाही अहो इतक्या वर्षांनी येणार आहेत ना वो, मग त्यांचं जंगी स्वागत करूयात की. भाई खरंच करू. बघच ग तू वसुंधरा, असं स्वागत करते तुझ्या मैत्रिणीचं. पुन्हा या घरातच काय कोल्हापुरात बी पाऊल ठेवायची नाही ती. वाचाल तर वाचाल, तसंच मनातलं सांगाल तर वाचाल. हा स्पेशल थॉट आहे तुझ्यासाठी. कपरे आता अजिबात मागे हटायचं नाही. गौरीजींना जाऊन डायरेक्ट सांगायचं. हो त्यासाठी चाललोय. हा पण तुझा भरोसा नाही. पुढे जाशील आणि युटर्न घेशील. नाही घेणार आहे. येस ये होईना बात. आता आर या पार उडवून टाक तुझ्या आणि गौरीजींच्या लग्नाचा बार. आज गौरीजी तुला हो म्हणणार. मला वाईट येत आहेत. पण तू का थांबला इथे? भीती वाटते? गेला ना कॉन्फिडन्स. मला वाटलंच हे असंच होणार. अरे पण धीर सोडू नकोस. ऑल द बेस्ट. आज गौरीजींचा होकार घ्यायचाच. गौरीजी काय झालं? कुलूप? एवढं सकाळी सकाळी गौरीजींच्या घराला कुलूप? कुठे गेल्या? अजिबात विसरायचं नाही. आज सगळं लक्षात ठेवायचंय. सगळ्या घरावर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. अरे चंदूशेठ आहेत ना, त्यांना माहिती असेल गौरीजी कुठे आहेत. चंदूशेठ हा गौरीजी कुठे गेलेत? गौरी गौरी हा आठवलं. गौरी ना ते गौरी बिट्टी गेल्या. कुठे कुठे गेल्या? कुठे गेल्या? अहो
आठवणा चंदूशेठ? हा आठवतो. ते काय आठवायला वेळ लागतो ना मला. आठवलं. गौरी बिट्टी सकाळी उठल्या आणि गेल्या. अशा कशा गेल्या? तुम्हाला काहीतरी सांगून गेल्या असतील नक्कीच. आठवा जरा. ऐक ना रुद्र, तू ह्यांचं नको ऐकूस, गौरीजींना फोन कर ना. काय झालं? लागतोय फोन? नाही, स्विच ऑफ लागतोय फोन. काल जे काही झालं त्याने ऑकवर्ड होऊन निघून तर गेलं नसतील ना? रेवती, अगं तुझ्या डोळ्यात आग आहे हे माहित आहे मला, पण त्या आगीने तुझे डोळे भाजले की काय? माझ्या स्वप्नांना आग लागलेली असताना ढाराढूर झोपायला मी काही तू नाहीये. असं काही नाही ग रेवती, तुला झोप लागत नाही आणि मला भूक लागत नाही. मग तुम्हाला वाढायचंय की नाही वाढायचंय नाश्ता? मला ना थोडंच वाट. ये, मला आहे ना 1 प्लेट पोहे, 1 प्लेट शिरा आणि बाकीचं काय बनवलं असेल ना ते 1 प्लेट, बस एवढंच पाहिजे. तेवढंच वाट फक्त. हा थोडा नाश्ता आहे चंदू. हो, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, पण ओरडू नका. आता जर का मी विसरलो ना तर मग मला परत आठवायचं नाही. एकतर सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, मला सगळं लक्षात ठेवायचंय. का? गौरी कुठे गेली? गौरी कुठे गेली बघा, विसरलो ना मी. हा, गौरी घरी गेल्या. गौरी गेली? रेवती, तुझं सुट्टी वाचून खोकला गेला, बॅत गेली. चंदूशेठ, गौरीजींच्या घरचा ऍड्रेस आहे? अरे गौरी तिच्या घरी नाही गेलीये, नंदिनी सोबत गेलीये. नंदाई सोबत? अरे चंदू, नंदिनीची बॅग तूच गाडीत ठेवली ना, आठवत नाही का तुला? बघ, नंदिनी कोल्हापूरला गेली तिच्या मैत्रिणीकडे आणि सोबत गौरीला आणि बिट्टीला सुद्धा घेऊन गेलीये. कायमचं आता तिकडेच राहा म्हणावं. चल मी येतो, बाय. तुझ्या जीवात जीव आला असेल तर जरा खाऊया का आता? वसू, नंदे, आजचा योग होता बघ तुझा, कोल्हापूरला पाय लागायचा. हो ना. अगं, नाशिकची थंडी आणि कोल्हापूरचं वादळ आता एक होणार आहे. कोण पाहुणी आहे गई? लईच लाडाची दिसते. मैत्रीण म्हण लाडाची, द्राक्ष मागते पाडाची. सुनबाईंना सोबत घेऊन आलीस, मग सांगायचंच की. अगं, एवढं कुठलं भाग्य. ही गौरी आमच्याकडे घरकामासाठी आली आणि घरचीच झाली. माझी लेकच आहे असं समजणं. म्हणजे ही त्यांच्या घरातली अक्षरच वाटतीये. आणि माझी ओळख नंदाई आजी. अगं बाई, खरंच की. काय ग नंदे, ही कोण? अगं, ही आमची बिट्टी,
म्हणजे गौरीची मुलगी आणि माझी नात. असं होय. कसं गोड पिल्लू आहे ते. आमची लाडाची बिट्टी. समद्यानी ऐका, ही माझी बालमैत्रीण नंदिनी. नमस्कार. माझी लाडकी नंदू. आम्ही मैत्रिणी जीवा भावाच्या. काय बी झालं तरी आपली मैत्री वेणीत वेणी घट्ट बांधल्यावानी. वसू, अशी ओळख करून देतात का? आपली खरी ओळख काय? आपली मैत्री कशी झाली, नातं घट्ट कसं झालं ते सांग ना त्यांना. का विसरलीस? थांब, तुला असं नाही कळणार. घे. अगं हे थांब, तू अशी नाही घ्यायचीस. घे घे. एक, दोन, तीन. काय ही थेर करण्याचं झालं कोळस आणि म्हातारीला आलं बाळस. घ्या घ्या, हा हसून घ्या. लवकरच रडायची पाळी येईल. मग बघा तीस कसं पलटतील ते. छोटे मालक, उर्वशी मामींनी मला शपथ घातली की मी काही झालं तरी तुमच्याशी लग्न करणार नाही म्हणून. मला काय बी करून आई संग बोलाय पाहिजे. सुंदर, ए सुंदर, पाहिलेस का कोण आलंय ते? आयो, नंदा मावशी होय. अरे सुंदर, अरे सांभाळ ना, लागले ना तुला. पर आता मावशी असल्यावर मी कसं बोलणार आई संग? काय रे, कुठे हरवलास? नाही नाही, कुठं नाही. मावशी, केवढ्या दिवसांनी भेटतोय आपण. तिला बघून आहे ना लय भारी वाटलं बघ. अरे मला सुद्धा. पण आता बरं आहेस ना तू? हा हा, वय वय, एकदम ठणठणीत. मग हा हात काय शोसाठी बांधून ठेवलाय का गळ्यात? बिट्टी, नंदे रणरागिनीच आहे जणू. सुंदर लई हुशार आहे. लयच भारी, पण हाय कोणी फटकडी? अरे ही गौरी. नमस्कार. म्हणजे जशी मला अक्षरा ना, तशी ही नंदा मावशीची लेक. आणि या गौरीची ही फटाकडी. पण नंदा मावशी, म्या काय म्हणतो, रुद्र का नाही आला संग? पाटणाला माहिती नाहीये ना आम्ही इथे आलोय. आम्ही सकाळी पळून आलो. पाटणाला माहिती असतं तर तो पण आला असता माझ्यासोबत. आता बसला असेल मला शोधत. त्यांना न सांगता यम खरंच चुकलं माझं. वाघ वाची मुरडी, पार्टनर सोबत अगदी घट्ट नातं आहे तुझं. अगं बेस्ट फ्रेंड आहेत ते, हो ना ग? खरंच नंदे, रुद्रला पण घेऊन यायला हवं होतस. हो ना. अगं तो येणारच होता. एक महत्वाचं काम आलं त्याचं, म्हणून तो नाही आला. वहिनी आली म्हणायची तुझी बालमैत्रीण. नंदे, या आमच्या निर्मलाताई. नमस्कार. नमस्कार.
ताई अहो सारखा जप सुरू आहे तुमच्या नावाचा. नंदा येणार आहे, नंदा येणार आहे. 1000 वेळा सांगून झाले मला, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं, ती अशी हाय, ती तशी हाय. आम्ही मैत्रिणी जरी असलो ना तरी सख्या बहिणी वाणी माया आहे बघा आमची. रातभर झोपली नाही वहिनी, तुमच्याच विचारात हाय जणू. हो ताई, खरंच आहे. आमची मैत्री जगावेगळीच आहे. बरं तुम्ही निवांत गप्पा मारत बसा, मी सुंदरसाठी पालकचं सूप घेऊन येते. कसं आहे, भाज्यांचं सूप प्यायलं ना का ताकद येते बघा शरीरात. ए आत्या, अगं नग ग ते हिरवं सूप, त्यांना वाकार येते बघ. मी आधी सांगायलोय, मी काय पिणार नाही बघ. तू एकदा माझ्या आईच्या हाताचं सूप पिऊन बघ, किती मस्त लागतं. मिठके मारत खाशील. हो खरंच करून देते मी, तुम्हाला नक्की आवडेल. अगं नको, आता एवढ्याला आमचा प्रवास करून आलीयस, कुठं किचन मध्ये शिरशील. ताई करतील. अगं वसू, किचन म्हणजे मंदिर आहे गौरीसाठी. सुंदर, तू एकदा गौरीच्या हातचं सूप पिऊन तर बघ, अरे खूप आवडेल तुला. गौरी चल मी किचन मध्ये घेऊन जातो. कपडा ये गौरी, हे बघ, हे आमचं स्वयंपाकघर. कसं आहे? छान आहे की. बरं तुला सूपसाठी काय काय जिन्नस लागतील सांग. पालक आहे? तो आहे. ताई तुम्ही इकडे यायचं वय, तेव्हापासून शोधते तुम्हाला. या महिन्याचा डोसलाही दुखते, जरा बा म्हणून द्या. अगं आधी हे काम संपवते मग देते. हो असू द्या, मी करते. अगं होईल पटकन, मी देते नंतर. सूप मला बनवायचंय की नाही? छान बनवते मी, नका काळजी कर. बरं ठीक आहे. आणि काय बी मदत लागली ना तर या ताईला विचार, मदत कर घ्यायला. काय ग कामवाली आहेस ना वो, मग अशी डायरेक्ट किचन मध्ये कशी घुसलीस? का काय झालं? वर तोंड करून मलाच विचारतेस? आपली पायरी ओळखून वागायला शिक. त्या नाशकाच्या घरामध्ये समजा लुबाडून झालं असल म्हणून इकडे आलीस ना व? तिथं गाठ माझ्या शिकाय. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते सुंदर सरांसाठी सूप बनवायचं होतं ना, म्हणून आले होते मी. होय, सूप काय? बरं कर. हा मी हाय इथंच मदतीला. कर कर सूप कर. हा तुला पण कशी सुपात पाकडून खड्यासारखी वेचून फेकते का नाही बघच तू. काय बाया, ते हवंय का तुला? नाही नको. आई
नंदई आजींच्या फोनवर पार्टनरचा फोन आहे. आई घे ना घे. आई अजून सूप नाही झालं. हो होईल आता. किती चौकशा ग तुझ्या मुलीला. आई मी जाते. घे फोन घे. हो. हॅलो गौरीजी, काय चाललंय तुमचं? तुम्ही अशा अचानक निघून गेलात. मला काहीच कल्पना नाही. जाताना जरा सांगून जायचं ना. मला कळतच नव्हतं नक्की काय झालंय, कुठे गेलात, काही प्रॉब्लेम आहे का. केवढे वेगवेगळे विचार येत होते डोक्यात. सॉरी. आणि मला तर काही सुचतही नाही. आणि तुम्ही निघून गेलात तर माझं कशात लक्षही लागत नाही. काय म्हणाला? बिट्टी इथे नाहीये म्हणून लक्ष लागत नाही. रुद्र सर, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का तिकडे? आता नुसतं हे सूप पिऊ दे सुंदरला, मग बघच